हॅलो एव्हरीवन, नमस्कार. वेलकम बॅक टू द चॅनल. आता मी एग ऑमलेट बनवत आहे. त्यासाठी मी इथे 4 एग्स फोडून घेतलेली आहेत आणि एक अनियन म्हणजे एक कांदा चिरून घेतलेला आहे आणि 2 टोमॅटो चिरून घेतले. त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या. त्यामध्ये स्वच्छ धुतलेली कोथिंबीर, ज्या कोथिंबीरीला नीट आधी निवडून घेतलेलं होतं, प्रॉपर हिरवी पाने, आणि त्यानंतर सॉल्ट टू टेस्ट, थोडंसं चवीपुरतं मीठ. आणि आता मी पॅनवर हे बनवणार आहे, म्हणजे तव्यावर बनवणार आहे अंड. इथे इंडक्शनला ऑन केलेलं आहे, तवा ठेवलेला आहे तापत, आणि हा लाकडाचा काविलता. आता मी तव्यात थोडं गोडं तेल आणि थोडं तिळाचं तेल असं कॉम्बिनेशन घेतलेलं आहे तेलांचं. दोन्ही कोल्ड प्रेस्ड ऑइल्स वापरत आहे मी. तव्यातील तेल तापत आलेलं आहे आणि आता अंड बनवण्यासाठी हे मिश्रण मी तव्यावर ओतत आहे. आता सुरुवातीला मी 2000 वॉट्सवर इंडक्शनला ठेवलेलं आहे आणि हे जे मिक्सचर आहे ते मी जरा स्प्रेड करून घेतलेलं आहे. तर जसं की आपण पाहू शकतो, कांदा, मिरची, टोमॅटो, कोथिंबीर हे मी वापरलेलं आहे आणि होप करतो की चांगलं ऑमलेट बनणार. मिरची कधी पण कट करताना ना पहिली व्हर्टिकल स्लिट करून घ्यायची आणि त्यानंतर मग आत चेक करायची की जी असते बिया असतात त्यामध्ये काही खराब नाही आहे, आणि त्यानंतर मग क्रॉस सेक्शनल कट्स करायचे. आता इंडक्शनला 350 वॉट्सवर मी ठेवलेलं आहे. एका साईडने नीट भाजून झालेलं आहे आणि ऑमलेटला मी आता फ्लिप केलं, म्हणजे परतलं, आणि दुसऱ्या साईडला आता हीट मिळत आहे. 900 वॉट्सवर आहे. अजून हार्डली 1 मिनिट वगैरे जरी हीट दिली तरी इनफ आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईबसुद्धा करा. हे ऑमलेट मी आता होल व्हीट ब्रेडसोबत एन्जॉय करणार आहे आणि टोमॅटो केचप घेऊन. हे ऑमलेट भातासोबतसुद्धा एन्जॉय केलं जाऊ शकतं. धन्यवाद. प्लीज सबस्क्राईब इफ यू न्यू टू माय चॅनल. थँक्यू.